सेलू तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना या ठिकाणी अभिवादन करतो। आज सत्काराच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष या सेलू नगरीचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय हरिभाऊजी राणे काका, माजी खासदार सुरेशरावजी जाधव साहेब, माजी जिल्हा प्रमुख भास्कररावजी लंगोटे, राजू कापसे, जिल्हा प्रमुख आनंदरावजी भरोसे, सखूबाई लटकोटे, व्यासपीठावर विराजमान म्हणजे गजमल असेल, विनायकप्पा खंडागळे असतील, आमचे पंडितराव फुले घंटडण, महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी, नगरसेविका, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक, महिला बंधू भगिनींनी आणि मित्रांनो, ज्यांचं नाव घेतलंय ती लाखाची, ज्यांचं घेतलं नाही ती 1.25 लाखाची, त्या सर्वांना पहिले मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले ते संदीपजी लहाने, युवा नेते, त्यांचे सर्व सहकारी। आज या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। वास्तविक मी शिवसेनेतच होतो आणि शिवसेनेतच आहे, पण 2 शिवसेना झाल्यामुळं हे सगळे प्रसंग आले। तसं बघितलं तर आमचा DNA काय धनुष्यबाणाचा आहे सुरुवातीपासून। 1989ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार होते कैलासवासी अशोकराव देशमुख। त्यांच्या रूपानं परभणी जिल्ह्याला पहिला खासदार लाभला आणि त्यावेळेस त्यांची निवडणूक निशाणी त्यांना मिळाली होती धनुष्यबाण। ते अपक्ष होते, तेव्हा शिवसेनेला राजकीय पक्ष मान्यता नव्हती आणि तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या निवडणुका ह्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढल्या गेल्या आणि आम्हाला सुद्धा त्या धनुष्यबाणावरच लढायची संधी मिळत गेली। एक अपवाद 2024चा, तर त्यावेळेस कुठलंच चिन्ह नव्हतं, डगे त्यावेळेस कुठलंच चिन्ह नव्हतं, धनुष्यबाण नव्हता, कमळ नव्हतं, घडी नव्हती किंवा पंजा नव्हता, सगळे चिन्ह नवीन होते। शिट्टी विरुद्ध मशाल होती आणि त्यावेळेस मला या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार होण्याचं भाग्य तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे लाभलं, त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वजण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेल्या ह्या सगळ्या वाटीवर कन्यारी माणसं आहोत आणि त्यांच्या अनुषंगानंच आपण या ठिकाणी आज उभे आहोत, हे आम्ही आजही विसरलेलो नाही। परंतु शिवसेनेचं काम करत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याचा मानस शिवसेना प्रमुखांनी शिकवला। समाजसेवा ही ईश्वर सेवा अंगी बाळगून आम्ही सातत्याने या ठिकाणी शिवसेनेचं काम करत राहिलो। मी तर शिवसैनिक म्हणून काम करत होतो 1986 पासून, नंतर शाखा प्रमुख झालो। 91ला मला नगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली। मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 4ही उमेदवार हिंदूचे आम्ही अफसात लढलो, पडलो। एक मुस्लिमचाच नगरसेवक थोडेसे मतं असलेला निवडून आला आणि आम्ही सगळेजण पराभूत झालो। त्यावेळेस आम्ही निवडून सुद्धा आलो असतो, पण आम्ही त्यावेळेस बूथ कॅप्चरिंग हे सगळं करायचं टाळलं। आम्हाला वाटलं आपण लोक निवडून द्यायचे, परंतु पराभव स्वीकारावा लागला। पण कधी कधी मला वाटतंय भास्करराव अण्णा त्याला साक्षीदार आहेत,
त्यावेळेस जर मी निवडून आलो असतो कदाचित मी बी त्या सगळ्या लाईनीमध्ये बसला असतो काँग्रेसमध्ये जाणाऱ्याच्या आहे. म्हणून ते नियतीला मान्य नसावं म्हणून मी पडल्यानंच योग्य ठरलं त्यावेळेस. आणि मी पडलो तरी मला हरकत नाही, परंतु मला पक्षामध्ये राहण्याचा बहुमान मिळाला, संधी मिळाली. पुन्हा मी 93ला शिवसेनेचा शहर प्रमुख झालो. शहर प्रमुखाचं काम करत असताना 96ला नगरपालिका लढवण्याचा योग आला. त्यावेळेस मला शहर प्रमुख पदावर निवडणुकीच्या 1 महिना अगोदर काढण्यात आलं. आणि त्यावेळेस आमचे रावते साहेब नेते होते. आणि रावते साहेब म्हणले की तू शहर प्रमुख होता, तो कुठल्याही वार्डात उभा टाकला पाहिजे आणि आपल्याला पक्षातून फुटून गेलेल्या माणसाला पाडायचं, तू त्या प्रभाग 1 मध्ये उभं टाक. त्या कराळे विश्वास कराळे त्यावेळेस शिवसेना सोडून गेले. त्यांच्या विरोधात लढण्याची मला आदेश देण्यात आले. आणि त्या काळामध्ये काही निवडणूक आयोगाचं आधार कार्ड, गिधार कार्ड, ओळखपत्र असं कुठलाही पुरावा नसायचा. उगाच चिठ्ठी घ्यायची, कोणी जायचं, मतदान करायचं. आणि त्या वार्डामध्ये त्यानं पूर्वीपासून 2-4 गावातल्या नात्यागोत्यातल्या माणसाचं सगळं मतदान टाकून एक 500 मताची त्यानं वाढ करून ठेवलेली होती. तीच मला 150 मतांना पराभूत करायला कारणीभूत ठरली. परंतु मी माझं काम थांबवलं नाही. सातत्याने मी काम करत राहिलो. नंतर मी जिल्हा प्रमुख होण्या अगोदर नगरपालिकेची 2001ची निवडणूक लढलो. नगरपालिकेचा सदस्य झालो. त्यानंतर मी शिक्षण विभागाचा सभापती झालो. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो. आमदार झालो. मग कुठून थांबलेला नाही. त्यामुळे तेव्हापासून हा प्रवास कशा कशा स्वरूपानं चालू आहे हे तुम्हाला ह्याच्या मागची पार्श्वभूमी सांगत होतो. आदरणीय माजी खासदार सुरेशराव बाबू साहेब 96ला खासदार झाले. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेस ज्येष्ठ म्हणून आमचे काका त्यावेळेस 90ला आमदार झाले. ज्यावेळेस मी 2004ला विधानसभा लढलो त्यावेळेस जर खासदारची काकाला लढली असती तर कदाचित मला आमदार होण्याचं भाग्य लाभलं नसतं. खासदार होण्याचा तर प्रश्नच नव्हता. परंतु काका म्हणले बाबा मला आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं, मी काही त्या खासदारच्या भानगडीत पडणार नाही. आणि म्हणून खासदार की काका लढले नाही म्हणून खासदारकीच्या त्या न लढण्याच्या निर्णयाला काकाला आपण या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे. जर काका लोकसभा लढले असते तर माझ्यासारख्याचा उदय झाला नसता, कारण रेंगे पाटील काही खाली कोणीच नव्हती. त्यामुळे काका लढले नाही आणि मग रेंगे सावंतला आम्ही सगळ्यांनी म्हणून वरी घातलं आणि मग नंतर खासदार ते झाले, आमदार होण्याची संधी मला लाभली. हे इतिहास खूप मोठा आहे, सांगायला बसल्यावर लय वेळ लागला. परंतु ह्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळालं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. शेवटी कुठंतरी आपण कोणाचा तरी मान सन्मान केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला गाईड केले, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहणं हे आपलं कर्तव्य असते. आणि ते कर्तव्य आपण पार पाडत असताना कधीही मागपुढे बघायचं नसतं. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी शिवसेनेचं काम केलं. आम्ही बघितलं नाही त्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली, मारपीट झाली, दंगली झाल्या, आम्हाला जेलमध्ये जावं लागलं, नामांतरात आम्ही जेलमध्ये होतो, पण आम्ही कधी खचलो नाही. संघर्ष करूनच आम्ही उद्याला उभं राहिलो. आम्ही काय आयतं आपलं आलो तर काहीतरी आम्हाला दिलंय, आम्ही आमच्या पदावर आम्ही कामगार केले असं कधीही घडलं नाही. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले जेवढे काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष करूनच हे सगळं काय मिळवलेलं आहे. तिथं कोणी काही काका प्रस्थापित नव्हते, काही जाधवसाहेब नव्हते, काही भास्करराव नव्हते, रणजित असेल, विनायकप्पा असतील, सकोबाई असेल, आम्ही सगळ्या जणांनी कष्ट करूनच हे सगळं मिळवलं आहे. म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आता मध्यंतरी बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही एकरूप होतो. मध्यंतरी शिवसेनेमध्ये विभाजन झालं. आम्हाला वाटलं बाबा जुनी शिवसेना आपण कशी सोडून जावं, बाळासाहेबांच्या परिवाराशी आपण एकरूप राहावं आणि भविष्यातलं कामकाज आपण करावं. त्या उद्देशानं आम्ही मूळ उद्धव साहेबांसोबत राहिलो. याच्यामध्ये काही दुमत असायचं कारणच नाही. जर आता लोक म्हणतात, संजय राऊत साहेब म्हणते की बाबा तुम्ही एवढे पैसे घेतले, तेवढे घेतले, पैसेच घ्यायचे असते तर 22ला लय वेळ होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री काळात शिंदे साहेबांचा आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु आम्ही पक्षाशी बांधिलकी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु भविष्यामध्ये पक्षामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडायला पाहिजे होत्या, 22 नंतर पक्षाने जी उभारी घ्यायला पाहिजे होती
ज्या पद्धतीचा संघर्ष अपेक्षित होता, ज्या पद्धतीनं संघटना वाढीचा उद्देश होता, तो कुठेही होताना आम्हाला दिसला नाही. तरी देखील आम्ही 2024ची निवडणूक त्यांच्यासोबत राहूनच लढलो, जिंकलोही. पण त्यानंतरचा कार्यकाळ आम्ही बघतोय की संघटना दिवसेंदिवस कमी होताना आम्हाला अनुभवायला येत होती. आणि म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांचं एवढं पाठबळ होतं, एवढं कार्यकर्त्यांचं आमच्या मागे तगादा होता की साहेब आपल्याला आता इथं राहून जमणार नाही, कारण सत्ताधारी पक्षात जावं लागेल. कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना भरपूर निधी मिळायचा, चांगली विकासाची कामं करायला संधी मिळायची. आणि आम्ही विरोधात असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी सरकारमधले लोक डावलण्याचं काम करत होते. म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल खचत गेलं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं. आणि कार्यकर्त्याला वाटायला लागलं की कुठंतरी आपण सत्तेच्या रूपानं जर या प्रवाहात आलो तर आपल्याला संघटनात्मक चांगली बांधणी होईल, पक्षाचं काम करता येईल, आपल्याला विकासाचं काम करता येईल आणि कार्यकर्त्यालाही बळ मिळेल. अशी भावना उराशी बाळगून सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर आम्हाला सगळ्याला ही भूमिका घेण्याला भाग पडावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे आणि जे होते ते चांगल्यासाठी. शेवटी आम्ही दिवसेंदिवस बघत गेलो, 1 2 3 4 हे गेला, ते गेला, ते गेला, तरी आम्हाला काही फरक पडत नव्हता. मी सरळ सरळ म्हणलं उद्धव साहेबांना एका दिवशी की साहेब तुम्ही आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नसते, तुम्हाला फिरणं शक्य होत नाही, हे मला मान्य आहे. पण आदित्य साहेबांनी तरी किमान जर महाराष्ट्राचा दौरा व्यवस्थित केला, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलेत, मुक्कामी थांबलेत, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांना काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही केलं तर आणखीन कार्यकर्त्यामध्ये उभारी येऊ शकते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं संघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं ते त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. आणि म्हणूनच कार्यकर्त्यामध्ये दिवसेंदिवस नैराश्य वाढत गेलं आणि ह्याच्यातून काही लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे दिवसेंदिवस सत्ताधारी पक्षाकडे वळते झाले. आणि त्याच प्रकारानं आम्हाला सुद्धा ह्या भूमिका घ्याव्या लागल्या. जड अंतकरणानं घ्याव्या लागल्या यामध्ये काही दुमत नाही. परंतु शेवटी कार्यकर्ता जर माझ्याजवळ नसला तर मी नेता म्हणून त्याच्यासमोर काय अधिकारानं बोलणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं जपायसाठी, बाळासाहेबांचे विचार जपायसाठी, ज्या बाळासाहेबांनी एवढ्या कष्टानं ही शिवसेना मोठी केली, रुजवली, ती शिवसेना, ही परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला जर नेस्तनाबूत झाला तर मला वाटतंय की आम्ही हे सगळे पापाचे धनी ठरू. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी शिवसेनेमध्येच प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं, त्यांना अभिप्रेत असलेला जिल्हा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि या पक्षात आम्ही काम करण्यासाठी विराजमान झालो. एवढी आपल्याला या ठिकाणी ही भूमिका मी विशद करू इच्छितो. कारण एकदा मी उद्धव साहेबांसोबत असताना एका रेल्वेच्या स्टेशनच्या उद्घाटनाला आनंदराव भरोसे भाजपमध्ये होते आणि त्यांनी बातम्या सांगितले की तुम्ही बी मोदी साहेबांच्या नावावरच निवडून आला खासदार साहेब, तुम्ही हे विसरू नका. आणि ज्यावेळेस मी भाषण करताना मी त्यांना म्हणलं मी 2दा निवडून आलो, तुम्हाला जर वाटत असेल मोदी साहेबांच्यामुळं आलोय, ठीक आहे म्हणलं. आता 24ची निवडणूक जर मी शिवसेनेच्या नावावर आलो तर तुम्ही समजायचं की हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि मी पडलो तर समजायचं की मोदी साहेबांमुळे आलो होते. ही वस्तुस्थिती होती. त्यामुळं परभणी जिल्हा हा मूळ शिवसेनेचा आहे, यामध्ये कोणीही नाकारू शकत नाही. आणि योगायोगानं आनंदराव भरोसे बी भाजप सोडून शिवसेनेत आले, त्यामुळे त्यांनी सुद्धा मान्य केले की हा जिल्हा शिवसेनेचाच आहे, हे सत्य आहे. आणि या अनुषंगानं आज आपण सगळेजण एका व्यासपीठावर विराजमान आहोत. मी व्यासपीठावरच्या सर्व आपल्या जुन्या नव्या नेत्यांना, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ शिवसैनिक, सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना ह्या ठिकाणी खात्री पण देतो की आपण सगळेजण मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानानं जो अधिकार दिला आहे, बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळेजण शिकलेलो आहोत, आता आपल्याला सगळ्याला संघटित राहून संघर्ष करायचा आहे. आणि बाळासाहेबांनी लावलेलं हे रोपटं आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी आपले हेवेदावे न करता तुम्ही चांगलं काम करा. जे चांगलं काम करील, जो चांगलं संघटन करील,
जो पक्षासाठी जीवरात रात्रंदिवस मेहनत करील त्याच्या पाठीशी आम्ही ह्या व्यासपीठावर बसलेले सगळेजण तनमन धनानं तुमच्या सोबत आहोत हे आपल्याला खात्रीलायक सांगतो. काका, तुम्ही ज्या काय भावना व्यक्त केल्या की शासन दरबारी आपल्याला ज्या पद्धतीने अपेक्षित असा निधी मिळायला पाहिजे ते मिळत नव्हता, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, व्यासपीठाला आश्वासित करतो, उपस्थितांना आश्वासित करतो की मी शिंदे साहेबांशी बोललेलो आहे. शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे की तुम्हाला जिल्ह्यामध्ये विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही, कार्यकर्त्यांना बळ द्यायला सुद्धा कुठे कमी पडणार नाही. तुम्ही फक्त संघटनात्मक चांगल्या पद्धतीने सगळे मिळून काम करा. जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास घडवून आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा बोललेलो आहोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांशी बोललेलो आहोत. या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही तुम्हाला निधी कमी पडता कामा नये. जे काही महाग घडले ते आता आपण त्याचा विचार करायची गरज नाही. आता कालपर्यंत तुमच्याकडे आमदार खासदार नव्हते, आता तुम्हाला एकाच दिवशी खासदार बी मिळाला आहे, आमदार बी मिळाला आहे. त्यामुळं आता शिवसेना ही दुसऱ्या पक्षापेक्षा मोठी झाली आहे. दुसऱ्याकडे एकच आहे, आपल्याकडे दोन आहे. दोन मध्ये एक 6चा 1 आहे आणि एक बरोबरीचा 1 आहे. त्यामुळं आता तुम्ही त्याची चिंता करायची कारण नाही. जो करील तो खाईल. त्यामुळं जो चांगलं संघटनेचं काम करील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण नेते मंडळी उभे राहू आणि तुम्हाला कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना, जो जुने कार्यकर्ते आहेत जे तन्मन धनाने अनेक वर्षापासून काम करतात, त्या सगळ्यांचा बहुमान करण्याची ग्वाही तुम्हाला आज मी यावेळी ह्या अनुषंगाने देतो. तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आता ती जबाबदारी आमची आहे आणि 40 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय. 40 वर्षापासून 1988ला पहिली बाळासाहेबांची सभा परभणीत झाली. पोखरणीहून रॅलीने बाळासाहेब परभणीत आले. त्या सभेपासून, त्याच्या अगोदरपासून आम्ही हिंदुत्वाला प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचे सगळेजण काम करत आलो. मग आमचे पंडितराव अरकुले असतील, आमच्या ते आळसपुरे होते मानवतला, ही सगळी जुनी मंडळी सुद्धा आपल्यासोबत आज सगळेजण आहेत. त्यामुळं आपण सगळेजण मिळून बाळासाहेबांनी जे काही रोपटे लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे आणि ते वटवृक्ष कायम आबादित राहावा यासाठी आमच्या सगळ्यांची बांधिलकी असणार आहे की शिवसेना हे आमचं घर आहे, शिवसेना ही आमची माय आहे आणि आम्ही या शिवसेनेची लेकरं आहोत. ह्या भूमिकेतून आम्ही सगळेजण या शिवसेनेचं काम करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण सक्रिय आहोत. आज या ठिकाणी ज्या काही काकाने आणि संदीपने कार्यक्रम आयोजित केला, मग विनायकप्पा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आश्वासित करतो की तुम्ही जे काही पुढाकार घेतला आहे ते तुमचं व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला निश्चित सन्मान केल्याशिवाय मी तरी राहणार नाही हे आपल्याला या सत्काराच्या निमित्तानं आश्वासित करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली शेवटची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला परभणीमध्ये दुपारी 1 वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि या शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे लोकसभेतील सहकारी शिवसेनेचे युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं 7 तारखेला सगळ्या माझ्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपल्याला या ठिकाणी एक आवाहन करतो की आपल्या नेत्यांचा बहुमान आपल्याला करायचा आहे. शेतकऱ्याचा संवाद मेळावा त्या ठिकाणी मोठ्या अनुषंगाने आयोजित करण्याचा मानस आपण सगळ्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं केला आहे, लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं केला आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला सुद्धा विनंती आहे की लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या भेटीसाठी सगळ्यांनी यायचे. असं आग्रहाचं निमंत्रण मी एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला देतो की मोठ्या भावाच्या स्वागताला आपल्याला यायचंय. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सुद्धा विनंती करतो की आपण कुठेही मनात संकोच न ठेवता जास्तीत जास्त, शेलू ही शिवसेनेची कशी धमक आहे, शेलू तालुका कसा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि उद्या सुद्धा आपल्याला त्याला त्या बालेकिल्ल्यात रूपांतर करायचंय. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं शेलू तालुक्यातली मंडळी आली होती हा संदेश आपल्याला या जिल्ह्यामध्ये, या लोकसभा मतदारसंघात द्यायचा आहे. म्हणून सगळ्यांनी आपण मोठ्या प्रमाणात यावं अशा स्वरूपाचं आग्रहाचं निमंत्रण देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून
मी आयोजकांनी या ठिकाणी आमचा बहुतेक सन्मान केला, त्याबद्दल आयोजकाचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. यानंतर माननीय खासदार साहेबांचा आमच्या सेलू पंचायत समितीचे जे माजी सभापती आहेत